पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 4 मराठी. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 4. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 4. ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे परमेश्वर पुत्रत्वाची प्राप्ती. ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे परमेश्वर पुत्रत्वाची प्राप्ती. आता मी म्हणतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वाचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही भेद नाही. बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत त्याला पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन राहावयाचे असते. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्रा अधीन असा जन्मलेला होता. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राच्या अधीन होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावे आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात यास्तव परमेश्वराने अब्बा, बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. यावरून तू आतापासून दास नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर परमेश्वराद्वारे वारीसही आहेस. ख्रिस्ताकडून मिळालेली स्वतंत्रता दवडू नये. ख्रिस्ताकडून मिळालेली स्वतंत्रता दवडू नये. तथापि तुम्ही पूर्वी परमेश्वराला ओळखीत नव्हता तेव्हा जे वस्तुतः परमेश्वर नाहीत त्याचे दास होता. पण आता तुम्ही परमेश्वराला ओळखता. वास्तविक पाहता परमेश्वराने तुमची ओळख करून घेतली आहे. तर मग दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे दास पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता? दिवस, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता. तुमच्या संबंधाने केलेले माझे श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, म्हणून मला तुमची काळजी वाटते. बंधुजन हो, मी तुम्हास विनंती करतो, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा. कारण जसे तुम्ही होता तसा मीही झालो होतो. तुम्ही माझा काही अन्याय केला नाही. तुम्हाला ठाऊक आहे की पहिल्याने तुम्हास सुवार्ता सांगण्यात आली ती माझ्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे सांगण्यात आली, आणि तुम्हाला तस्ती होण्यासारखे माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अगर कंटाळा केला नाही, तर परमेश्वराच्या दूतासारखा ख्रिस्त येशूसारखा माझा स्वीकार केला. तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे? मी तुम्हाविषयी साक्ष देतो की सध्या असते तर तुम्ही आपले डोळे उपटून काढून मला दिले असते. तर मग तुम्हाबरोबर खरे बोलतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय? ते तुम्हास मिळवून घेण्याची खटपट करतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यास मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हास वेगळे ठेवू पाहतात. तुमच्या संबंधाने योग्य बाबतीत सदा सर्वदा खटपट करावी हे चांगले आहे, आणि हे मी तुम्हाजवळ आहे तेव्हाच केवळ व्हावे असे नाही. प्रिय मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधाने प्रसूतीच्या वेदना आहे. मी आता तुम्हाजवळ असावे व आपली वाणी बदलावी अशी माझी इच्छा आहे, कारण तुम्हाविषयी मी बुचकळ्यात पडलो आहे. जे तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा. धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की अब्राहमाला 2 पुत्र होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून. तरी दासीपासून झालेला दैहिक रीतीने आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनाद्वारे जन्मला. ह्या गोष्टी दृष्टांत रूप आहेत. त्या स्त्रिया म्हणजे 2 करार आहेत. एक तर सिनाय डोंगरावरून केलेला, तो दासास जन्म देणारा म्हणजे हागार आहे. हागार अरबस्थानातील सिनाय डोंगर आहे.
आणि ती हल्लीच्या यरुश्लेमाच्या जोडीची आहे. ती आपल्या मुलाबाळा सुद्धा दास्यात आहे. वरील यरुश्लेम स्वतंत्र आहे. ती आपली माता आहे. शास्त्रलेख असा आहे, मूल होत नसलेल्या वंधे आनंदित हो. ज्या तुला प्रसूती वेदना होत नाहीत, ती तू आनंदाने जयघोष कर. आनंदाची आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलापेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहे. बंधुजन हो, इसहाकाप्रमाणे आपण वचनाची संतती आहोत. जुन्या करारातले एक उदाहरण. त्यावेळेस देहरित्या जन्मलेल्या इस्माने आध्यात्मिकरित्या जन्मलेल्या इस्माचा छळ केला, तसा आताही होत आहे. धर्मशास्त्र काय म्हणते? दासी व तिचा पुत्र यास बाहेर घालीव, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारीस होणारच नाही. यास्तव बंधुजन हो, आपण दासीची संतती नाही तर स्वतंत्र स्त्रीची आहो.